हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो. ओके, स्क्रीन शेअर करतो मी. आय होप स्क्रीन दिसते. Yes, sir. ओके, सो आपण आज पूर्ण एक चॅप्टर बघणार आहे, वेक्टर डिफरन्सिएशन. वन ऑफ द सिम्पलेस्ट चॅप्टर आहे हा. एकच आपल्याला ऑपरेटर माहित पाहिजे, डेल्टा नावाचा, आणि त्या ऑपरेटरला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरायचा आहे. तर आपण पहिल्यांदा तो डेल्टा ऑपरेटर नेमकं काय हे बघून घ्या. तो डेल्टा ऑपरेटर, तर हा जो डेल्टा आहे हा रिप्रेझेंट करेल आय कॅप डेल बाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय प्लस के कॅप डेल बाय डेल झेड. ओके, हा डेल्टा एक वेक्टर क्वांटिटी असेल जो डिफरन्सिएशन एक वेक्टर क्वांटिटी डिफरन्शिएट करतो. तो अ वेक्टर डिफरन्सिएशन ऑपरेटर. ऑपरेटर या वर्डचा मिनिंग होतो की आपण याच्यावर काहीतरी फंक्शनवर तो काहीतरी काम करणार आहे. आपल्याकडे काहीतरी फंक्शन असेल त्याच्यावर तो काम करतो. वेक्टर याचा अर्थ हे जे ऑपरेटर आहे ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, आय कॅप जे कॅप के कॅप. आपल्याला माहिती आहे, जर आय कॅप जे कॅप के कॅप मध्ये आपण जर काही म्हणत असेल तर आपण त्या क्वांटिटीला, फिजिकल क्वांटिटीला डायरेक्शन दिलेली असते. तर हा एक वेक्टर क्वांटिटी असणार आहे. आणि डिफरन्सिएशन म्हणजेच हे डेल वाले पार्ट्स. तो डेल बाय डेल एक्स, डेल बाय डेल वाय, डेल बाय डेल झेड हे सांगतायत की आपल्याला काहीतरी ते डेरिव्हेटिव्ह एक प्रकारचं देत आहेत आपल्याला. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काम करूया सगळ्यात सिंपल टाईपच्या फंक्शन्सवर. हॅलो, रेकॉर्डिंग आहे का आता चालू? आम्हाला भेटेल का नंतर म्हणजे बघायला? आय गेस मी रेकॉर्डिंग ऑन केली आहे, तरी पण एकदा कन्फर्म करतो. हे दिसेल मला. ओके, रेकॉर्डिंग सुरू आहे. आय गेस रेकॉर्डिंग ओके. आहे सुरू. तर पहिल्यांदा आपण स्केलार फंक्शन म्हणून बघूया. तर स्केलार फंक्शन काय असतील? अ फंक्शन ऑफ द फॉर्म f फ्रॉम R3 to R. म्हणजे काय असतं की इथे काहीतरी आपल्याकडे फंक्शन हे एक पॉइंट घेतो एक्स वाय झेड. तो एक्स वाय झेड काहीतरी पॉइंट घेईल आणि त्या पॉइंटला एफ ऑफ एक्स वाय झेड हा एकच नंबर असेल. सो याला आपण म्हणूया सिंगल आउटपुट. ठीक आहे, तर 3 पॉइंट्स घेईन, 3 इनपुट्स, 3 इनपुट्स घेईल आणि एक सिंगल आउटपुट आपल्याला प्रोड्यूस करेल. तर त्या फंक्शनला आपण स्केलार फंक्शन म्हणणार आहे. तर या फंक्शनवर आपण डेल ऑपरेटर यूज करायचं आहे. ओके, सो या फंक्शनवर आपल्याला डेल ऑपरेटर यूज करायचं आहे. तर त्या क्वांटिटीला आपण युजली म्हणतो ग्रेडियंट ऑफ ए स्केलार फंक्शन. तर ग्रेडियंट म्हणजे काय आहे? सो लेट f from R3 to R be a scalar function.
म्हणजे त्याच्यामध्ये 3 इनपुट्स असतील आणि एक आउटपुट असेल. देन ग्रेडियंट ऑफ एफ इज, आपण त्याला नोटेशनली ग्रॅड एफ असं लिहितो किंवा डेल्टा एफ इज इक्वल टू, नोटीस करा इथे मी काहीच यूज नाही केलं, इथे मी मध्ये ब्लँक सोडलेला आहे. तर नो सिम्बॉल बिटवीन, नो सिम्बॉल इन बिटवीन. ओके, तर आपल्या डेल्टाची डेफिनेशन काय आहे? आय कॅप डेल बाय डेल एक्स, जे कॅप डेल बाय डेल वाय आणि के कॅप डेल बाय डेल झेड, आणि हा आपला एफ. तर इथे आपल्याला माहिती आहे, जर काहीतरी इथे ए प्लस बी असता मल्टिप्लाइड बाय सी असता, तर आपण काय लिहिलं असतं? ए सी प्लस बी सी. याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो, बरोबर आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर आपल्याला हेच इथे यूज करायचं आहे ऍक्च्युली. याने याला मल्टिप्लाय होईल, याने सुद्धा मल्टिप्लाइड होईल आणि याने सुद्धा मल्टिप्लाइड होईल. तर ही क्वांटिटी येते, पण लिहिताना तेव्हा मात्र हा जो आय कॅप आहे तो युजली नंतर लिहितो. सो डेल एफ बाय डेल एक्स आय कॅप प्लस डेल एफ बाय डेल वाय जे कॅप, डेल एफ बाय डेल झेड के कॅप. तर हा आहे आपला ग्रॅड ऑफ एफ किंवा डेल्टा एफ. ओके, तर याच्यामध्ये अजून एक पॉइंट थोडासा ऍड करून आपण एक एक्झाम्पल घेऊया. सो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, सो काय असतं की लेट एफ बी अ गिवन फंक्शन, गिवन स्केलार फंक्शन, म्हणजे 3 इनपुट आणि एक आउटपुट वाला फंक्शन, जे आता आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, सो लेट एफ बी अ गिवन स्केलार फंक्शन and u bar be a point. Okay, u bar be a point. Then the directional derivative, त्याला मी dd म्हणतो, directional derivative of f in the direction of u bar is, usually त्याला u bar f underscore u bar of xyz असं डिनोट केलं जातं. आणि ही क्वांटिटी इव्हॅल्युएट करायला आपल्याला ग्रॅड एफ डॉट यू कॅप हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. तर नोटीस करा की मी इथे बार यूज केलेला आहे, इथे मी बार यूज केलेला आहे आणि इथे मी कॅप नोटेशन यूज केलेला आहे. सो हा जो कॅप असतो ना, हा सांगतो की इट इज अ युनिट वेक्टर. म्हणजेच याची क्वांटिटी ही यू बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ यू बार असते. यू बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ यू बार. ओके, so let's see one example. Suppose uh, the speed of water is given by f of xyz equal to x square plus sin y plus e to the power z or e to the power 2z. ओके, सो ऍक्च्युअल मध्ये काहीतरी इथे एक रिव्हर और सम क्वांटिटी आहे जी फ्लो होत आहे. आपण त्यांना काहीतरी रिस्ट्रिक्शन वगैरे आपण युजली पुट केलेले असतात. बट एका पॉइंटला आपण जर त्याचं स्पीड कॅल्क्युलेट करायचं झालं, तर ती क्वांटिटी ही एफ ऑफ एक्स वाय झेड ने मिळते आपल्याला. तर जे पण त्याचं स्पीड असेल ते आपल्याला मिळून जातं. ओके,
then find the directional derivative. ओके, इथे मी ऍक्सलरेशन वगैरे नाही म्हणत, कारण ते खूप कन्फ्युजिंग होईल. सो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऍट, आपण काहीतरी एक पॉइंट घेऊया की से 1,2,3 in the direction of इथे युजली दोन ऑप्शन असतात. आपल्याला डायरेक्टली यू बार गिवन असतो. लेट से सपोज मी यू बार गिवन दिलेला आहे आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. और कधी कधी ना इन द डायरेक्शन ऑफ, इथे जे आहे ना, इथे जे इन द डायरेक्शन ऑफ म्हणलेलं आहे त्याच्या जागी असा वर्ड यूज केला जातो टुवर्ड्स द पॉइंट. टुवर्ड्स द पॉइंट युजली तो पण जर आय कॅप जे कॅप के कॅप मध्ये म्हणलं तर हा 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. ओके, नोटीस करा की हे जे नोटेशन्स आहेत आपले, ऑर्डर्ड ट्रिपलेट 1 2 3 इज इक्विव्हॅलेंट टू आय कॅप 1i कॅप 2j कॅप प्लस 3k कॅप. ओके, का तर बघा ही क्वांटिटी काय सांगते आपल्याला, एक्स कोऑर्डिनेट सांगते. आणि आय कॅप कोण आहे, युनिट डायरेक्शन. आय कॅप इज द कोएफिशियंट विच स्पेसिफाईज युनिट डायरेक्शन इन एक्स डायरेक्शन. सो त्याच्या सोबतच जे आहे ते किती वेळा युनिट डायरेक्शन रिपीट झालेली आहे. याचाच अर्थ जेव्हा आपण 2 इन द वाय डायरेक्शन म्हणतो, हा जे कॅप सांगतो आपल्याला वाय डायरेक्शन, युनिट वेक्टर इन द वाय डायरेक्शन, आणि तो आपण 2 टाइम्स घेतलेला आहे. हा वेक्टर आपण 2 टाइम्स घेतलेला आहे. ओके, तर हे नोटेशन्स इक्विव्हॅलेंट आहेत, हे लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये हे इंटरचेंजेबली यूज होऊ शकतात. तर या वर्ड्सवर फोकस करा की जर यू बार ऍज अ पॉइंट दिलेला असेल तर इन द डायरेक्शन ऑफ म्हणला असेल मी, आणि जर मला ऍज अ पॉइंट त्यांना कन्सिडर करायचं असेल तर टुवर्ड्स म्हणलेला असेल. सो टुवर्ड्स म्हणजे काय, त्याकडे, बरोबर आहे ना. टुवर्ड्स म्हणजे त्याकडे. सो सपोज इथे माझ्याकडे पॉइंट एक 2 डायमेन्शन मध्ये आपण अज्युम करूया 1 1 आहे, आणि इथे कुठेतरी माझ्याकडे पॉइंट 4 3 आहे. तर 1 1 पासून 4 3, सो ही डायरेक्शन आपल्याला म्हणायची असते. 1 1 पासून 4 3, आणि ही डायरेक्शन इज गिवन बाय दिस रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेट्सचं सबट्रॅक्शन. सो 4 - 1 3 आय कॅप प्लस 3 - 1 2j कॅप, किंवा जर आपण त्यांनाच ऑर्डर्ड पेअर मध्ये लिहिलं तर 3 2. ओके, सो या दोन्ही क्वेश्चनचा अर्थ तोच आहे. आपल्याला जो युबार इथे गिवन आहे ना हा पार्ट, तो डेलिबरेटली टुवर्ड्स वाला पॉइंट अशा पद्धतीने चूज केलाय की युबार ची व्हॅल्यू हीच येईल. ओके, सो हे दोन्ही क्वेश्चन मध्ये देताना आयदर हा पार्ट म्हणजे पिंक वाला पार्ट गिवन असेल और ग्रीन वाला पार्ट गिवन असेल. ओके, so let's start calculation. So here what is the function, f of x y z is given by this part. त्याला मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. सो हे माझं गिवन फंक्शन आहे, f of x y z is equal to x square plus 2 sin y plus e to the power 2z. ओके, त्यानंतर आपण ग्रेडियंट ऑफ f कॅल्क्युलेट करूया. सो ग्रेडियंट ऑफ f बाय डेफिनेशन हा असेल del f बाय del x आय कॅप, del f बाय del y जे कॅप, del f बाय del z के कॅप. सो आपल्याला या फंक्शनचा कम्प्लीट फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह येईल 2x, या क्वांटिटीचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल 0, आणि e टू द पॉवर 2z याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह येईल 0. सो 2x प्लस 0 प्लस 0 आय कॅप. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन y, इथे व्हेन डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू y करताना x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह
हा 0 बनेल, e⁻²z चा 0 बनेल आणि साइन y चा डेरिव्हेटिव्ह हा cos y बनेल. सो cos y जे कॅप प्लस विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेट करताना हा 0 बनेल, ही क्वांटिटी 0 बनेल, दोन क्वांटिटी 0 होऊन जातील आणि या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह येईल 2 इंटू e⁻²z के कॅप. ओके, तर आपल्याला त्या पॉइंटला या फंक्शनला कुठेतरी इव्हॅल्युएट करायचं आहे. सो ऍट द पॉइंट 1 2 3 तर आपण ती क्वांटिटी काढूया. सो ग्रॅड एफ ऍट द पॉइंट 1 2 3 याचा अर्थ एक्सच्या ठिकाणी 1 ठेवा, वायच्या ठिकाणी 2 ठेवायचं आहे आणि झेडच्या ठिकाणी 3 ठेवायचं आहे. सो बाय सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यूज आपल्याला मिळेल 2 आहे कॅप प्लस cos of 2 j cap plus 2 e⁻6 k cap. ओके, जे पण क्वांटिटीज येतील थोड्याशा विचित्र दिसत आहेत, बट डोंट वरी अबाउट इट. सो दीज आर द व्हॅल्यूज. नाव आपल्याला हा ग्रेडियंट फक्त नव्हता काढायचा, आपल्याला काय हवा होता, तर डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह? द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह is given by grad f dot u cap. ओके, ग्रॅड एफ ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. ओके, ग्रॅड एफ ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, तर आपण यू कॅप काढूया आधी. सो व्हॉट इज यू कॅप? यू कॅप इज यू बार डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ यू बार. सो आपण डायरेक्टली फक्त मॉड्युलस ऑफ यू बार कॅल्क्युलेट करू आणि त्याने डिवाइड करू. सो व्हॉट इज मॉड्युलस ऑफ यू बार? व्हॉट इज मॉड्युलस ऑफ यू बार? इथे यू बार गिवन आहे, ही क्वांटिटी आहे यू बार. अदरवाइज आपण असेही कॅल्क्युलेट करू शकतो, 2 - 1 इज 1, 4 - 2 इज 2 आणि फायनली 5 - 3 इज 2. ओके, सो गिवन क्वांटिटी इज u bar. So modulus of u bar is square root of sum of squares of all components. म्हणजेच 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर या सगळ्यांची सम घ्यायची आहे, 1 + 4 + 4 आणि त्यांचा शेवटी स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. तर हे बनेल 1 + 4 + 4 9 आणि त्याचा स्क्वेअर रूट हा 3. इथे प्लस ऑर मायनस नका घेऊ, जस्ट गो विथ द पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. ओके, सो ही क्वांटिटी बनेल 3. सो देअरफोर आपला जो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आहे, जो की आपण ग्रॅड एफ डॉट यू कॅप असा डिनोट करणार आहे, त्यालाच आपण कॅल्क्युलेट करू शकतो 1 अपॉन मॉड्युलस ऑफ यू बार इंटू ग्रॅड एफ डॉट यू बार. ओके, ग्रॅड एफ डॉट यू बार. ओके, हा जो कॉन्स्टंट आहे, मॉड्युलस ऑफ यू बार इज अ कॉन्स्टंट, त्याला मी फक्त आउटसाइडला लिहिलेला आहे, सो दॅट वी कॅन राईट डाऊन दिस नाईसली. ओके, सो नोटेशन वेळी तुम्हाला कळेल की हे मी का लिहिलेलं आहे असं. सो 1/3 टाइम्स, लेट्स कॅल्क्युलेट ग्रॅड एफ. सो लेट्स टेक दिस ग्रॅड एफ. ओके, हा ग्रॅड एफ आहे आपला आत्ताच कॅल्क्युलेट केलेला. ही क्वांटिटी आहे ग्रॅड एफ आणि याच्यासोबत आपल्याला डॉट प्रोडक्ट करायचा आहे यू बारचा. So let's find u bar. So this is our u bar. So u bar is dot producted. ओके, डॉट प्रोडक्टचा तुम्हाला रूल लक्षात ठेवायचा आहे की डॉट प्रोडक्टच्या वेळी आय कॅप डॉट आय कॅप हा 1 असतो, जे कॅप डॉट जे कॅप 1 असतो, के कॅप बाय के इंटू के कॅप हा 1 असतो. अदरवाइज एव्हरीथिंग एल्स म्हणजेच आय कॅप डॉट जे कॅप, आय कॅप डॉट के कॅप इज 0, जे कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट के कॅप इज 0 अँड सिमिलरली फॉर के कॅप डॉट आय कॅप, के कॅप डॉट जे कॅप इज 0. ओके, सो इथे बनेल 1/3. ओके, मी चुकीची गोष्ट हे केली.
इथे मला cos 2 आणि इथे e to the power 6 मिळाला होता. फायनल आन्सर मी ऍक्च्युली कॉपी करायला पाहिजे होतं. दिस पार्ट ऍक्च्युली नॉट द अबाव लाईन. ओके, डझंट मॅटर. सो लेट्स टेक द डॉट प्रोडक्ट. तर आपल्याकडे येईल 2 प्लस 2 cos 2 plus 4 e to the power 6. You can either use the calci to write down the answer, otherwise this is also fine. But notice, जर तुम्ही calci यूज करणार असाल ना, हा अँगल रॅडियन्स मध्ये पाहिजे. ओके, हा अँगल्स रॅडियन मध्ये पाहिजे. सो नॉट इन डिग्री. युजली आपली कॅल्सी डिग्रीला सेट असते. सो एकदा ते व्हेरीफाय करा की तुमची कॅल्सी ही रॅडियन्स अँगल साठी सेट आहे की नाही. अदरवाईज तुमचा आन्सर डिफरंट येऊ शकतं. ओके, सो व्हेरीफाय युअर कॅल्सी इज सेट ऑन रॅडियन अँगल्स अँड नॉट ऑन डिग्रीज अँगल. जर तुम्ही याचं फायनल आन्सर युझिंग कॅल्सी जर इव्हॅल्युएट करत असाल तर. आणि हे प्रेफरेबली करा. आय विल सजेस्ट दॅट, कारण इथे मॅथ्स मध्ये जरी आपण याला फायनल आन्सर म्हणत असू तरी तुमच्या जे युजली कोर्समध्ये जे लागणारे पॉइंट्स असणार आहेत तिथे तुम्हाला हे सिम्बॉल्स युजली यूज नाही होत. याचा अप्रॉक्सिमेट जी पण व्हॅल्यू असणार आहे ती यूज होणार आहे. त्यामुळे प्रेफरेबली ट्राय टू गिव्ह द आन्सर्स in decimals. Okay, then let's move on to the next type of functions. Those are called vector functions. Okay, vector functions मध्ये काय असतं? A function of the type, a function of the type f bar from R3 to R3. तर याच्यामध्ये काय असतं की 3 इनपुट, 3 इनपुट आणि आउटपुट सुद्धा 3 असतात. 3 outputs. Okay, it's called a vector function or a vector field. ओके, भरपूर वेळा हा वेक्टर फील्ड असा वर्ड यूज होतो. सो लेट्स राईट डाऊन दॅट ऑल्सो. तर याच्यामध्ये काय असतं की एक्स, वाय, झेड हे इनपुट असतात आणि याच्यामधून आपल्याला 3 आउटपुट मिळतात. एक आपण कन्सिडर करूया F1 XYZ आय कॅप. दुसरा आपण कन्सिडर करूया F2 XYZ जे कॅप. ओके, प्लस अँड थर्ड F3 XYZ के कॅप. ओके, नोटीस करा की हे फंक्शन फक्त एक्सचे, फक्त वायचे और फक्त झेडचे नसून तिन्ही XYZ चे असू शकतात. ओके, सो F1 XYZ, F2 XYZ प्लस F3 XYZ विथ रिस्पेक्ट टू आय कॅप, जे कॅप, के कॅप रिस्पेक्टिव्हली. ओके, परत एकदा आपण रिकॉल करूया. रिकॉल द डेल्टा ऑपरेटर. तर हा ऑपरेटर इज गिवन बाय आय कॅप del by del x, j cap del by del y plus k cap del by del z. ओके, तर आपल्याकडे 2 वेक्टर क्वांटिटीज आहेत. डझंट मॅटर आपल्याकडे नंबर आहेत की फंक्शन आहेत की काही अजून आहे. वी हॅव 2 वेक्टर्स, दिस वेक्टर अँड दिस वेक्टर. ओके, 2 जे वेक्टर्स आहेत त्यांना आपल्याला कंबाईन करायचं आहे किंवा मल्टिप्लाय करायचं आहे. तर त्याला मल्टिप्लाय करण्यासाठी आपल्याकडे 2 वेगवेगळे ऑप्शन्स असतात. वन इज कॉल्ड डॉट प्रोडक्ट अँड वन इज कॉल्ड द क्रॉस प्रोडक्ट. ओके, वन इज कॉल्ड द डॉट प्रोडक्ट आणि वन इज कॉल्ड द क्रॉस प्रोडक्ट. आणि त्याच दोघांना कन्सिडर करून आपले नेक्स्ट पॉइंट्स दॅट इज द डायव्हर्जन्स आणि त्यानंतर द कर्ल हे डिफाईन होतात. ओके, so what is a divergence? So divergence is simply, so इथे मी परत एकदा ते हे लिहाय, इतकी मोठी स्टेटमेंट लिहिण्यापेक्षा डायरेक्टली लिहितो. डायव्हर्जन्स इज द डॉट प्रोडक्ट. सो व्हॉट डू आय मीन बाय डॉट प्रोडक्ट? इट इज युजली असे डिनोट करतात डी ऑफ एफ बार अँड इट इज गिवन बाय डेल्टा डॉट एफ बार.
आणि जर तुम्ही नोटेशनल वाईज जर याला एक्सपांड केला नोटेशन वाईज तर आपल्याला माहिती आहे डॉट प्रोडक्ट मध्ये आय कॅप इंटू आय कॅप इज 1, जे कॅप इंटू जे कॅप इज 1 आणि के कॅप इंटू के कॅप इज ऑल्सो 1. तर तुम्हाला मिळेल डेल F1 बाय डेल एक्स, डेल इथे मात्र F2 येतो बाय डेल वाय आणि शेवटी डेल F3 बाय डेल झेड. ओके, कारण आय कॅप सोबत इथे फक्त F1 आलेला आहे, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू एक्स फक्त F1 डिफरन्शिएट होतो, F2 आणि F3 होत नाहीत. तसंच F2 आणि F3 सोबत सुद्धा सेमच होतं. Y सोबत फक्त F2 होतो आणि Z सोबत फक्त F3 होतो. ओके, देन कर्ल. कर्ल काय असेल मग राहिलेला क्रॉस प्रोडक्ट. Okay, so what do I mean by cross product? So consider kara what we want to write down curl of f. Then curl of f is simply del cross f bar. Okay, del cross f bar. So ही क्वांटिटी आपल्याला युजली मॅट्रिक्स डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये आपण लिहितो क्रॉस प्रोडक्ट. इथे डेलचे ऑपरेटर्स आय कॅप सोबत येतो डेल बाय डेल एक्स, जे कॅप सोबत येतो डेल बाय डेल वाय, के कॅप सोबत येतो डेल बाय डेल झेड. आणि F1 चे कंपोनंट्स आहेत F1, F2 आणि F3. आता बघा इथे आय कॅप सोबत आपण लिहूया डेल F3 बाय डेल वाय मायनस. ओके, इथे आपण आय कॅपच्या अलॉंग एक्सपांड करत आहे, सो दिस टू आर इग्नोर्ड आणि डिटर्मिनंट ऑफ दिस टू क्वांटिटीज तो मी इथे लिहत आहे. ओके, so del F3 by del y minus del F2 by del z I cap minus. ओके, सेकंड क्वांटिटी किंवा सेकंड कंपोनंट डिटर्मिनंट मध्ये हे निगेटिव्ह असतं. सो परत एकदा हा कॉलम आणि ही रो इग्नोर केली जाईल. सो वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द डेरिव्हेटिव्ह ऑफ रिमेनिंग पार्ट. सो डेल बाय डेल एक्स ऑफ दिस वन, डेल बाय डेल झेड ऑफ दिस वन. ओके, so del F3 by del x minus del F1 by del z j cap. आणि फायनली थर्ड क्वांटिटी ही पॉझिटिव्ह असेल आणि सिमिलर टू अबोव केसेस फर्स्ट रो लास्ट कॉलम विल बी इग्नोर्ड आणि हा मिडल वाला डिटर्मिनंट आपल्याला इथे लिहायचा आहे. अँड दॅट विल बी del F3 by del x minus del F1. ओके, नॉट F3, F2, राईट. आपल्याला हा डिटर्मिनंट हवाय. डेल F1 बाय डेल वाय के कॅप. ओके, परत एकदा बघूया. सो इन वेक्टर फंक्शन वी हॅव 3 इनपुट आणि 3 आउटपुट्स. सो आय कॅप, जे कॅप, के कॅप. ओके, कधी कधी ना याच फंक्शनला असं सुद्धा डिनोट केलं जाऊ शकतं. सो सिम्पली ऑर्डर्ड ट्रिपलेट F1, F2, F3. आपण म्हटलंच होतं की हे आय कॅप, जे कॅप, के कॅप नोटेशन आणि ऑर्डर ट्रिपलेट नोटेशन हे इंटरचेंजेबल आहेत. ओके, सो या फॉर्म मध्ये सुद्धा दिलेलं असू शकतं फंक्शन. सो बी केअरफुल अबाउट दॅट. सो दिस नोटेशन्स आर नॉट व्हेरी डिफरंट. ओके, सगळे सेमच मिनिंग करतात. तर आपल्याकडे 2 वेक्टर्स आहेत, एक डेल्टा वेक्टर आणि एक गिवन फंक्शन वेक्टर फंक्शन. तर आपण त्याच्यावर 2 ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. वन इज डॉट प्रोडक्ट अँड वन इज क्रॉस प्रोडक्ट. जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो डायव्हर्जन्स ऑफ एफ, युजली रिटन एज डी ऑफ एफ. आणि आपण तो डॉट प्रोडक्ट म्हणून करतो तर तेव्हा आपल्याला डेल F1 बाय डेल एक्स, डेल F2 बाय डेल वाय, डेल F3 बाय डेल झेड ही क्वांटिटी मिळते. आणि जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट घेतो तेव्हा त्याला आपण कर्ल ऑफ एफ बार म्हणतो, युजली रिटन एज कर्ल एफ बार. आणि तो क्रॉस प्रोडक्ट आहे आणि दॅट कॅन बी रिमेंबर्ड बाय दिस डिटर्मिनंट. ओके, सो ही क्वांटिटी बिलो आपण नंतर इव्हॅल्युएट करू शकतो. नो नीड टू रिमेंबर दिस एक्सप्लिसिटली. आपल्याला फक्त हा डिटर्मिनंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो लेट्स हॅव सम एक्झाम्पल. So let's say example number 2.
find the well, we will work with divergence and curl both. Divergence and curl of capital F bar given by x square yz I cap plus cos of uh, y square z j cap plus z power y k cap. Okay, so let's start evaluating. Okay, divergence curve साठी हे खरं तर खूप लेंदी होऊन जाईल, but still let's work with the differentiation properties also. So first, let's calculate the divergence. Okay, what is divergence? D of f bar is delta dot f bar. तो आपल्याला माहित आहे की डेल्टा इज I cap del by del x plus j cap del by del y plus k cap del by del z. आणि f bar is this quantity. Okay, f bar is this quantity. So आपण त्या क्वांटिटीला लिहू इथे. So this quantity is, let's change the style to white. So this is my divergence of f bar. Okay, now let's calculate. So it should be I cap with I cap is 1. So I cap सोबत मी याला डिफरन्शिएट नाही करणार आणि याला सुद्धा डिफरन्शिएट नाही करणार जेव्हा मी डायव्हर्जन्स कॅल्क्युलेट करेन. आणि तुम्ही कर्ल मध्ये बघू शकताय की ऍक्च्युली तो पार्ट सोडून मी आय कॅप सोबत या आय कॅप सोबत F2 सुद्धा एकदा आलेला आहे हिअर आणि F3 सुद्धा आलेला आहे विच इज हिअर. ओके, आणि F1 कुठेच आलेला नाहीये. ओके, so let's calculate. So del by I cap del by del x of this quantity. So take the derivative with respect to y. So with respect to y derivative काय येईल, with respect to x derivative काय येईल, तर इथे येईल 2xyz, right? yz हे कॉन्स्टंट राहतील आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह इज 2x. नोटिस here there is no I cap, j cap, k cap. ओके, जेव्हा आपण डायव्हर्जन्स घेतो there is no I cap, j cap, k cap. So this is a scalar quantity. Okay, this is a scalar quantity. So कधी कधी याच डॉट प्रोडक्टला म्हणूनच स्केलार प्रोडक्ट सुद्धा म्हणलं जातं. आणि त्याच सेम बाय द सेम लॉजिक, दिस इज अ वेक्टर क्वांटिटी, आउटपुट इज अ वेक्टर quantity, and that's why sometimes cross product is also referred as vector product. Okay, cross product is also referred as the vector product. Okay, so moving on, let's take the derivative with respect to y of the second function. So मला तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्यायला हेल्प करू शकाल का? व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cos y स्क्वेअर z with respect to partial derivative with respect to y. ओके, इथे आपल्याला चेन रूल यूज करावा लागेल. सो पहिल्यांदा cos y चा याचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडरिंग cos चा डेरिव्हेटिव्ह येतो आपल्याकडे मायनस साइन. सो हा असेल मायनस साइन y स्क्वेअर z multiplied by the derivative of y square z is 2yz. Okay, this looks confusing, so I will write down like this, minus sin y adhi. Okay, and this is multiplied, so I will use another bracket so that it looks nice. Then what is del by del z of z to the power y? Okay, I'm expecting some answers here.
What is derivative of, let's say, x to the power a? So x to the power n, x to the power n चा derivative, provided n is not 1, n is not -1. No, derivative ला काही प्रॉब्लेम येत नाही. I thought कोणीतरी आन्सर द्यायचा ट्राय केला होता, but I hope you know derivative of x power n is simply n into x power n minus 1. So by the same logic, it is going to be z to the power y minus 1. Okay? By the same logic, this is going to be y into z to the power y minus 1. So that's our divergence of f. Okay, थोडंसं आपण nicely लिहूया. So 2xyz minus 2yz into sine of y square z plus y into z to the power y minus 1. Okay, so this is how we can calculate the divergence. This is how we can calculate the divergence. Let's move on to the curl. Let's move on to the second part of the function, which asks us to calculate curl of f bar. So usually it is given by curl f bar, and it is simply the cross product of delta and f bar. So let's write down the whole matrix for the determinant. Okay, del by del x, del by del y, del by del z, f1, f2, f3. Okay, so let's calculate the quantities with I cap. So del by del y of third function. So del by del y of the third function. So notice this part is f1, this part is f2, and this part is f3. So del by del y of this quantity. Do you remember what is derivative of a to the power x? d by dx of a to the power x. Okay, भरपूर लोकांना लक्षात असेल, it is a to the power x ln of a. Right? a to the power x ln of a. So इथे नोटीस करा की z will act as a constant. Del by del y of this quantity घेताना z will act as a constant, आणि म्हणून मी derivative of a to the power x हा कॅल्क्युलेट केला. So a is a constant and x is our variable. बट जेव्हा मी झेडच्या रिस्पेक्टने डेरिव्हेटिव्ह वायच्या रिस्पेक्टने डेरिव्हेटिव्ह घेत होतो, सॉरी झेडच्या रिस्पेक्टने डेरिव्हेटिव्ह घेत होतो, तेव्हा वाय ही जी अप्पर क्वांटिटी होती दॅट वॉज कन्सिडर्ड ॲज द कॉन्स्टंट, आणि हा झेड त्या मुवमेंटला व्हेरिएबल होता जेव्हा आपण विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेटिव्ह घेत होतो. ओके, सो रिमेंबर दिस पॉइंट्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल झेड टू दी पॉवर वाय चा डेरिव्हेटिव्ह येईल सिम्पली z to the power y into log of z minus then del by del z of f2, del by del z of f2. So या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z. ओके, मायनस मायनस प्लस मी लिहितो इथे y स्क्वेअर साइन y स्क्वेअर z. ओके, व्हाय दिस y स्क्वेअर अगेन? कारण कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन घेतल्यानंतर आपल्याला नंतर y स्क्वेअर z याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, विच इज y स्क्वेअर. y स्क्वेअर विल ऍक्ट ॲज कॉन्स्टंट, आणि z चा आपण विथ रिस्पेक्ट टू z आपण डेरिव्हेटिव्ह करत आहे. सो दिस इज I cap. Then minus with j cap we want del by del x of into f3. So you can see इथे x चा काही संबंधच नाहीये, सो सिम्पली इट इज 0 minus del by del z of f1, del by del z of f1. so इथे z आहे, सो याचा विथ रिस्पेक्ट टू z डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर y स्क्वेअर x स्क्वेअर y इतकीच क्वांटिटी राहील. सो दिस इज j cap. I can shift it to upper side. Okay, no, I don't think so. Then plus last quantity
with respect to k cap. So k cap साठी ignore the first row and last column where k cap resides. ओके, हे इग्नोर केल्यानंतर आपल्याला या मॅट्रिक्सच्या रिमेनिंग मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट करायचा आहे. सो डेल बाय डेल एक्स ऑफ F2 minus del by del y of F1. So let's calculate del by del x of F2. Clearly 0. And del by del y of this quantity. Again, x square z. Okay, so I don't need to go for the next page. This will be plus 0 minus x square z k cap. So let's write down all the terms together. So z to the power y into ln z plus y square sine of y square z I cap plus x square y j cap minus x square z k cap is our required curl of F bar. Okay. So let's revise what we have discussed in the whole lecture. So we started with the our discussion with the delta operator. So delta operator is defined as I cap del by del x, j cap del by del y, k cap del by del z. ओके, सो हा एक वेक्टर आहे जो डिफरन्शिएट करतो आणि ऑपरेटर आहे म्हणजेच तो फंक्शनवर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतो. सो इनपुट फंक्शन घेतो आणि आउटपुट सुद्धा एक फंक्शन घेतो. ओके, तो फंक्शनवर आपण ऑपरेशन म्हणजेच काय ऍडिशन करण्यासारखं. सो काहीतरी आपण फंक्शन घेतो आणि आपण काहीतरी त्याच्यातून आउटपुट प्रोड्यूस करायचा ट्राय करतो. सो डिफरन्सिएशन इज ऑल्सो एन ऑपरेटर विच टेक्स एन फंक्शन एज इनपुट अँड अगेन रिटर्न्स अ फंक्शन एज आउटपुट. ओके, तो स्केलार फंक्शन याच्यामध्ये 3 इनपुट असतात आणि एक सिंगल आउटपुट प्रोड्यूस होतो. तर आपल्याला माहित आहे की एक स्केलार असेल, एक वेक्टर असेल, देन वी कॅन जस्ट मल्टिप्लाय बाय दॅट स्केलार क्वांटिटी टू ईच रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट्स और ईच रिस्पेक्टिव्ह कंपोनंट्स. ओके, तर आपल्याला तेच करायचं आहे. ओके, आपल्याला तेच करायचं आहे. तर वेअर वॉज आय? ओके, सो स्केलार फंक्शनसाठी जेव्हा हा डेल्टा ऑपरेटर यूज करायचा असेल तेव्हा आपण त्या क्वांटिटीला म्हणतो ग्रॅडियंट ऑफ द स्केलार फंक्शन. तर इथे काय असतं की डेल्टा एफ इतकंच फक्त करायचं असतं. सो डेल्टा मल्टिप्लाइड बाय एफ. सो आपल्याला युज्युअल ऍडिशन अँड डिस्ट्रीब्युटिव्ह. सो ऍडिशन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर मल्टिप्लिकेशन. सो तोच रूल आपण यूज केलेला आहे. सो आय कॅप डेल एफ बाय del x, j cap del f by del y आणि k cap del f by del z. ओके, दॅट्स व्हॉट वी हॅव रिटन. आणि त्याच्यासोबत थोडंसं अजून एक ट्विस्ट ऍड होतो, दॅट इज डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. ओके, वन मोर थिंग. ओके, हेच रिव्हिजन झाल्यानंतर मी तो सांगतो. सो मी म्हणजे ऍक्सलरेशन वेलॉसिटी हे इतकं डिस्कस नाही केलेलं आहे, फोर्स वगैरे. आय होप यू रिमेंबर दॅट फ्रॉम द क्लास 9 अँड ऑनवर्ड्स. So velocity is derivative of position vector or displacement, and acceleration is the derivative of the velocity. Okay, even though या रिव्हिजन सेशन मध्ये मी त्यांचा काही प्रॉब्लेम घेतलेला नाहीये, बट आय होप कुणाला काही त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम नसेल. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन स्टील आस्क. ओके, सो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये काय असेल की वी विल हॅव अ स्केलार फंक्शन आणि त्याच्यासोबत एक पॉइंट सुद्धा दिलेला असेल. ओके, अ पॉइंट दिलेले असेल. युजली इन्स्टेड ऑफ पॉइंट वी शुड ऍक्च्युअली से बी अ डायरेक्शन. ओके, सो वेक्टर्स ऑल्सो डिनोट्स द पॉइंट. काही वेळेला आपण त्याला डायरेक्शन म्हणू शकतो. म्हणजे त्या भरपूर गोष्टी ते रिप्रेझेंट करतात असं आपण कन्सिडर करू शकतो. सो या केसमध्ये आयडियली ते डायरेक्शन डिनोट करता असं आपण कन्सिडर करतो. So then the direction derivative of f in the direction of u bar is given by grad f. ओके, जेव्हा मी डेल्टा एफ म्हणतो तेव्हा युजली मी याला ओके ग्रॅड एफ असं रीड करत होतो. राईट, ग्रॅड एफ, नॉट एफ बार, ग्रॅड एफ. सो ग्रॅड एफ डॉट यू कॅप.
आणि ह्या युकॅपचा सिग्निफिकन्स आहे की हा युनिट वेक्टर इन द गिवन वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. ओके, हा असतो. सो वी सॉ अ प्रॉब्लेम. काहीतरी आपल्याकडे एक फंक्शन गिवन आहे, देन वी हॅव अ पॉइंट, वी हॅव द डायरेक्शन ऑर टुवर्ड्स दॅट पॉइंट वॉट एव्हर. तर आपण आधी ग्रॅड एफ कॅल्क्युलेट केलेला आहे. करस्पॉन्ड same function, this same function is taken derivative with respect to x, y, and z, and we substituted the values of the point. Then for directional derivative, आपल्याला u cap हवा असतो. So for that, we actually calculated u cap. So instead of u cap, we just focused on modulus of u bar. म्हणजेच इथे काय केलेलं आहे आपण actually की we know we want delta f dot u bar, which is simply delta f dot u bar divided by modulus of u bar, but divided by modulus of u bar is a constant, so त्याला आपण outside घेऊ शकतो. So modulus of u bar into delta f dot u bar, this is what we have calculated here. This is what we have calculated here. Okay, and then the simple dot product of two vectors is written down here as the final answer. Then we discussed about vector functions. So vector functions takes three inputs and produces the three outputs. Those three outputs, all of those are functions. So f1, f2, and f3. All of these are outputs in the direction of x, y, and z. Okay, x, y, z coordinates मध्ये जे पण त्यांचा आउटपुट असेल ते f1, f2, f3 ने डिनोट केलं जातं. Then we use the same operator delta, which is I cap del by del x, j cap del by del y, and k cap del by del z. Then uh, if we have two vectors, we can multiply those two in two different ways. One is called divergence, one is called curl. So one is called one by scalar product and one by vector product. स्केलार प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला डायव्हर्जन्स मिळतो आणि वेक्टर प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला कर्ल मिळतो. So we saw an example. F bar was given. So f1, f2, f3, three functions in three directions. When we try to calculate divergence, we take the derivative of each component function with respect to only single variable. Okay. So या फंक्शनचा derivative with respect to x only, या फंक्शनचा derivative with respect to y only. Okay, with respect to y only. And finally, the derivative of this function with respect to z only. Then we try to calculate the curl of f bar. It is given by this determinant I cap, j cap, k cap, कारण हा क्रॉस प्रोडक्ट आहे. And cross product of two vectors, so a bar cross b bar is given by I cap, j cap, k cap, a1, a2, a3, b1, b2, b3. Okay, instead of having a1, a2, a3, we just have these two quantities. So those differentiation operators and the functions. And we calculated the corresponding values. Okay, ही स्टेप डायरेक्टली लिहिण्याच्या जागी जर तुम्हाला डेल एफ वाय बाय काय जी पण फंक्शन आहे ते आधी जर लिहू वाटत असेल, देन यू कॅन, सो टू अवॉइड द कन्फ्युजन. अदरवाइज जसं मी लिहित असताना हे स्क्रोल अप स्क्रोल डाऊन भरपूर वेळा करत होतो, तसं तुम्हाला करावं लागेल. ओके, वेल क्वेश्चन पेपर तुमच्या समोर असतो, सो आय होप ती जर तुम्ही स्टेप अवॉइड केली तर जास्त बेटर, सो दॅट यू कॅन सेव्ह सम अ मिनिट ऑर टू. ओके, and curl of f bar is given by this quantity. Okay, there is one more point in this chapter which I have not discussed, and that is velocity, acceleration, then force, then we can also have angular. Okay, angular velocity, angular वगैरे, or I will say momentum. Okay, these three quantities in angular sense also. So ती क्वांटिटी काय असते की we have a function of time, a function of time in three vectors. So x of t I cap,
y of t j cap and z of t k cap. So यावेळी काय असतं की देअर इज अ सिंगल इनपुट बट दिस प्रोड्युसेस 3 आउटपुट्स. ओके, जे आपण वर बघितलेल्या केसेस होतात त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये बघा. तो पहिल्यांदा आपण बघितला होता 3 इनपुट विच प्रोड्युसेस 1 आउटपुट. दिस वॉज स्केलार फंक्शन. Scalar function. Then we have 3 input and produces 3 output. This was vector function. आणि आपल्याकडे आता केस आहे 1 input but produces 3 output. This is also vector function. ओके, तुम्ही बघू शकताय what are the inputs are irrelevant. ओके, इवन जे आपण युजली वन फंक्शन 1 इनपुट 1 आउटपुट जे म्हणत असतो ना, y is equal to f of x is also a scalar function itself. So तुम्ही इथे नोटीस करू शकताय की नंबर विच अपियर ऑन द लेफ्ट हँड साइड इज इररेलिव्हेंट. जर एकच आउटपुट असेल देन दॅट्स क्वांटिटी इज स्केलार अँड इफ मोर दॅन 1 असतील तर दॅट क्वांटिटी इज अ वेक्टर. ओके, तर या केसमध्ये काय होतं की एकच डायरेक्शन असल्यामुळे किंवा एकच ही क्वांटिटी असल्यामुळे वी कॅन टेक द डेरिव्हेटिव्ह क्वाइट इझिली. So usually this is referred as some angular momentum, not angular momentum, angular position or our usual position vector or displacement, something like that. Okay, something like that. आणि हे जे याचेच डेरिव्हेटिव्ह घ्यायचे असतात. सो लेट्स से आर बार ऑफ टी आपण याला म्हणू. तो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला वेलॉसिटी मिळते. ओके, यांचा युजुअल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. देअर आर नो हिडन व्हेरिएबल्स, सगळे फंक्शन ऑफ टीज आहेत. अँड नोट दॅट आय कॅप जे कॅप के कॅप आर सम सॉर्ट ऑफ कॉन्स्टंट्स ओनली. ओके, सो 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला ऍक्सेलरेशन मिळेल. ऍक्सेलरेशन. ओके, युजुअली याला व्ही बार ऑफ टी म्हणतात, याला ए बार ऑफ टी म्हणतात. आणि आपण ए बार ऑफ टी कॅन बी कन्सिडर्ड ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही ऑफ टी. ओके, इथे मी डेरिव्हेटिव्ह साठी डॉट नोटेशन यूज करत आहे. इफ यू हॅव सीन दिस इज क्वाइट कॉमन इन फिजिक्स की या डेरिव्हेटिव्हला डी बाय डी एक्स किंवा डॅश नोटेशनने यूज न करता डॉट नोटेशन भरपूर वेळा वापरलं जातं. ओके, भरपूर तुम्ही फिजिक्सच्या टेक्स्टबुक मध्ये असं बघाल. मोस्टली मॅथ्सच्या टेक्स्टबुक्स मध्ये असं हे नोटेशन यूज नाही केलं जातं, बट यू शुड बी अवेअर अबाउट दिस नोटेशन्स. ओके, then you should remember what are those angular momentums or just momentum. So how many of you remember what is the momentum? So किती लोकांना मोमेंटमची डेफिनेशन माहिती आहे? For example, suppose I'm giving you momentum is given by momentum of a point or a body is given by sine of xy I cap plus xj cap plus zk cap. ओके ओके, इथे टी चे फंक्शन्स असतात. सो साइन ऑफ टी स्क्वेअर, टी जे कॅप अँड 4k cap. Okay, momentum is given by this quantity. Can you give me the force? Can you give me the force? So in the question, suppose I gave you momentum like this and I asked you to calculate force. Can you do that? Okay, this is not done in class, I agree. कोणत्याच क्लासमध्ये मी हा असा टाईपचा क्वेश्चन डिस्कस नाही केलेला, बट स्टील आय कॅन आस्क. Okay, do you remember the relation F is equal to ma? This is something called as second Newton's second law.
ओके, सो हा जो सेकंड लॉ आहे ना, याला ऍक्च्युली m इंटू dv बाय dt असं लिहिलं जातं. सो व्हॉट इज दिस v? v इज वेलॉसिटी. And always with velocity m always is a constant. ओके, so जर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण डेरिव्हेटिव्हच्या आत सुद्धा घेऊ शकतो, राईट? जर मी त्याला डेरिव्हेटिव्हच्या आत घेतलं तर हा बनेल dmv डिवायडेड बाय dt. बट व्हॉट इज mv? mv इज द मोमेंटम. So what you are supposed to do, the momentum given असेल, and if you want to calculate the force, you just have to take the derivative. So sin t square चा derivative is 2t cos t square I cap plus j cap plus 0 k cap. That's all. That's the answer. Okay, this will be considered as a tricky question, obviously, because this uses some facts from the physics, even though which you have seen. जे माझे ट्रिकी क्वेश्चन्स मी म्हणणार आहे, दॅट आर नॉट गोइंग टू बी समथिंग लाईक रिअली लॉंगर कॅल्क्युलेशन, समथिंग लाईक दॅट. ओके, ट्रिकीचा अर्थ इतकाच असतो की वी विल बी युझिंग समथिंग विच वी हॅव डन प्रिव्हियसली, ओके, विच मे ऑर मे नॉट बी सीन इन द क्लास. एक्झॅक्टली क्लासमध्ये असेलच बघितलेलं असं नाहीये, बट विच इज ऑलरेडी डन इन समवेअर. कुठेतरी हे तुम्हाला झालेलंच असलं पाहिजे अशी गोष्ट. ओके, ओके, कुणाला काही डाऊट्स आहेत का? We'll take some doubts or we'll stop. Okay, I hope recording सुरू आहे. Okay, recording सुरू आहे. Okay, the issue is, okay, solenoidal, irrotational. Don't worry about that solenoidal and irrotational. It just means your divergence should be 0 and irrotational means your curl should be 0. Okay, so take a bunch of definitions आहेत. I guess you can cover by yourself. Okay, what is solenoidal? So जेव्हा आपला div of f bar is 0, this f bar, in that case, f bar is termed as solenoidal. Okay, solenoidal. आणि जेव्हा curl of f bar is 0, okay, म्हणजे 0 म्हणजे 0 I cap, 0 j cap and 0 k cap. In that case, this f bar is termed as irrotational. Okay, irrotational. Okay, since this is a short lecture, we are supposed to cover 3 to 4 lecture content. सो आपण प्रत्येक गोष्ट जी क्लासमध्ये झालेली आहे ते आपण सगळ्याच गोष्टी नाही डिस्कस करू शकत. सो दॅट्स वाय आय स्किप्ड सर्टन पॉइंट्स, जसं की हा वेलॉसिटी ऍक्सेलरेशन, वेल यू नो दॅट याच्यामध्ये भरपूर खूप हे आहेत, काय म्हणतात त्याला, म्हणजे इव्हन क्लासमध्ये सुद्धा मी डिस्कस नाही करू शकलो हा पॉइंट. देर आर अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू आस्क द क्वेश्चन्स. रेकॉर्डिंग मी तुम्हाला देईन. ओके, फोर्स मोमेंटम, ओके, सगळं फिजिक्सच आहे आपलं. ओके, नॉट इन द मॅथमॅटिक्स. मी विचारेनच असं काही नाही, डोंट वरी अबाउट इट. आणि विचारला तरी 2-3 मार्क्स साठीचाच असेल, जास्त मोठा क्वेश्चन नसेल, बट स्टील ओके. आपल्याला माहित आहे फर्स्ट रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट. ओके, जर आपल्याकडे डिस्प्लेसमेंट असेल, युजली डिनोटेड बाय आर बार ऑफ टी. सो आपण एका टाइम ऍज अ इनपुट घेऊन एखाद्या पॉइंटची डिस्प्लेसमेंट सांगत असतो. सो आर बार ऑफ टी. सो या टाइमला, सो टी इज इक्वल टू 4 ला माझा पॉइंट कुठे आहे, सर हे जे आपण सांगतो ते फंक्शन असतं डिस्प्लेसमेंट फंक्शन. ओके, आणि डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज वेलॉसिटी. सो व्हॉट इज वेलॉसिटी?
velocity is the rate of change of displacement. Okay, so rate of change याचा अर्थ काय आहे की किती रेटने ते चेंज होत आहे. डिस्प्लेसमेंट किती वेगाने चेंज होत आहे. आणि हे जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं तेव्हा आपण काय करतो, आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतो. सो डी बाय डी टी ऑफ आर बार ऑफ टी विच इज व्ही ऑफ टी, व्ही बार ऑफ टी. सो वेलॉसिटी हा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट असतो. तसाच आपल्याकडे ऍक्सलरेशन आहे. acceleration, so that is again rate of change of something. So rate of change of इथे हा rate of change of velocity असतो. So usually it is d by dt of v bar of t. Okay, आणि याला usually a of t ने डिनोट केलं जातं. Okay, a bar of t. Then we have force. Before force we have the momentum. ओके, तर त्यावेळी आपल्याला काय एक्झाम्पल दिलं होतं की सपोज 1 किलोचं काहीतरी ऑब्जेक्ट आहे अँड विच इज मुव्हिंग बाय लेट्स से 10 मीटर पर सेकंड. आणि नंतर काहीतरी 4 किलोचा ऑब्जेक्ट आहे अँड दॅट इज मुव्हिंग बाय 5 मीटर पर सेकंड. ओके, जर दोघंही आपल्याला येऊन धडकले तर आपल्याला जास्त असा फोर्स पडल्यासारखं किंवा जास्त आपल्याला पॉइंट हे झाल्यासारखं, काय म्हणतात त्याला, एक पॉइंट ऑफ इम्पॅक्टला आपल्याला जास्त फोर्स लागला, हे आपल्याला कसं करता येईल, कसं काढता येईल. सो सपोज अ ट्रक ज्याच्यामध्ये मास खूप असतं आणि तो आपल्याला धडकला, जरी तो स्लो असेल तरी आपल्याला इम्पॅक्ट खूप मोठा जाणवेल. बट सेम जर एक सपोज सॉफ्ट काहीतरी सपोज लाईक अ स्पंज भरपूर वेगाने येत आहे, नॉट लाईक अ स्पीड ऑफ बुलेट बट कम्पेअर टू ट्रक खूप वेगाने येत आहे, मोर लाईक कुणीतरी भरपूर ताकद फेकलेला आहे आपल्याकडे अँड दॅट हिट्स अस. बट त्याच्याकडे स्पीड जास्त असून सुद्धा आपल्याला हिट झाल्यानंतर इतका मोठा इम्पॅक्ट नाही वाटला, व्हायलाच ट्रकने जेव्हा स्लो स्पीडने जेव्हा आपल्याला इम्पॅक्ट दिला तेव्हा आपल्याला तो जास्त जाणवला. So there should be some relation, right? So that is termed as momentum, and it is simply mass into velocity. And force is defined as, actually it is defined as rate of change of momentum. Rate of change of momentum. So that is rate of change म्हणजे d by dt घेणं. कशाचा? तर mv चा. आणि ऍक्च्युली आपण या एम ला बाहेर काढतो कारण एम मास कधी चेंज होत नाही, म्हणूनच डी बाय डी टी ऑफ व्ही. बट आपण वर डिफाईन केलेला होता की डी बाय डी टी ऑफ व्ही इज ए, आणि म्हणूनच आपण त्या न्यूटन सेकंड लॉ मध्ये एम ए म्हणतो. सो इफ यू रिमेंबर द न्यूटन सेकंड लॉ ऍक्च्युअल स्टेटमेंट, okay, first statement, law of inertia, unless external force is applied, the body continues to move in stay in the rest position or moves in the constant speed or constant velocity. And second, the rate of change of momentum is proportional to the force applied. Okay, so second law actually आपल्याला सांगतो की force is proportional to the rate of change of momentum, that is d by dt of mv. तर आपण म्हणू शकतो एफ इज इक्वल टू के टाइम्स एम व्ही, डी बाय डी टी ऑफ के टाइम्स एम व्ही. बट फोर्स याच्या आधी कधीच डिफाईन झालेला नव्हता, म्हणून न्यूटन हॅज द ऍडव्हान्टेज ऑफ चुझिंग दिस के, आणि न्यूटनने या व्हॅल्यूला 1 चूज केलं होतं. सो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट शुड बी 1. हा न्यूटनचा चॉईस होता, युनिव्हर्सली एक्सेप्टेड झाला तो. सो वी स्टील यूज एफ इज इक्वल टू एम ए ॲज अवर फोर्स इक्वेशन. ओके, तर न्यूटनने इथे 2 ठेवला असता, 4 ठेवला असता, देन वी हॅव टू यूज दॅट द सेम क्वांटिटी विच ही हॅड यूज. ओके, सो दॅट्स अबाउट फोर्स, मोमेंटम अँड एव्हरीथिंग.
Okay, this is not physics class. ओके, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल त्याच्यामध्ये तर आपण प्रेफरेबली एक्झाम नंतर कधीतरी डिस्कस करूया. ओके, काही लोकांना त्याची ऍक्च्युली गरज पण पडू शकते बिकॉज युअर कोर्स इज ऍक्च्युली मोर लाईक अप्लाइड कोर्स. सो यू मे नीड दिस कन्सेप्ट इन फ्युचर. सो प्रेफरेबली मी जर तुम्हाला काही सांगू शकत असेल तर प्रेफरेबली मी तो सांगायचा ट्राय करेन. ओके. हॅलो सर. हा बोला. सर नेक्स्ट लेक्चर कधी आहे आपलं? उद्या आपण याच टाइमला घेऊ की सकाळी घ्यायचंय? बट नेक्स्ट लेक्चर विल बी ऑन पॉसिबल आहे का? फुरियर ट्रान्सफॉर्म. सो इट विल नॉट बी ऍप्लिकेबल टू सिव्हिल अँड मेकॅनिकल. ओके, इंटरेस्टेड अच्छा सर. असाल तर तुम्ही करू शकता. सो ऑफलाईन लेक्चर पॉसिबल आहे का? ऑफलाईन साठी आपल्याला क्लासरूमच्या कीज लागतील आणि एक्झाम चालू असल्यामुळे फर्स्ट इयरच्या एक्झाम चालू आहेत ना, त्यामुळे अच्छा सर. आपल्याला कीज मिळणं अवघड आहे. कारण आता 10 तारखेला म्हणजे येणाऱ्या मंडेलाच मॅथ्सचाच पेपर आहे, M1 चाच पेपर आहे. आणि M1 ला तुम्हाला माहिती आहे 10 डिव्हिजन सगळे एकत्र बसतात. सो ऑल अच्छा क्लासरूम्स सर. विल बी एंगेज. त्यामुळे युजली एक्झामच्या आधी म्हणजे जर त्या एक्झाम क्लासमध्ये एक्झाम असेल ना तर प्रेफरेबली कोणालाच क्लासरूम की हँडओव्हर नाही करत. ऑफलाईन घेणं थोडंसं अवघड आहे. ओके, ऑफलाईन ओके क्लास सर, जरी नसेल नंतर तरी पॉसिबल. ऑफलाईन तुम्ही डाऊट साठी येऊ शकता. चालेल सर. ओके सर. हो, पुढचा म्हणजे आपल्याकडे अजून 2 आठवडे जवळजवळ आहेतच. सो पूर्ण 2 आठवडे मी माझी काही अशी रजा नसेल अनलेस आय एम जस्ट सिक. ओके, आजारी पडल्याशिवाय मी काही रजा घेणार नाहीये. सो आय विल बी अवेलेबल इन द केबिन. ओके सर, चालेल सर. ओके, सो आय विल शेअर द PDF and shall we end the meeting? Yes, sir. Okay, thank you.